मधले आपल्याला सामने पाहायला मिळतील आणि मॅचला सुरुवात होते. पंच तयार, गोलंदाज तयार, फलंदाज चैतन्य तयार आणि आपण सर्व प्रेक्षक तयार. इम्पॉर्टंट मॅच आपण बघतो आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा मॅच. भावेश बॉन ट्रॅक वरती. ओहो ओहो, पहिलाच बॉल. अप्रतिम गती पाहायला मिळतीये आणि शांत शांत उभं ठेवतोय चैतन्यला. आणि चैतन्य देखील तितका ताकदीचा, तितका शैलीचा हा फलंदाज आहे. तो देखील सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. इम्पॉर्टंट मॅच आहे हा. यावेळेस बॅटची एज लागतीये आणि चेंडू जातोय. विकेट किपरला बीट कर, लॉंग स्टॉपला येतोय चौकार. चैतन्याच्या बॅट मधून ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता कोणतंच प्रोटेक्शन नव्हतं. कंट्रोल मध्ये खरं तर चैतन्य नव्हता या फटक्यावरती, परंतु कधी कधी असं म्हणतात ना की नशीब देखील साथ असणं गरजेचं आहे आणि नशिबाने साथ दिले, चौकार जरूर मिळतोय आणि 4 धावेने संघाचं अकाउंट ओपन होतोय. 12 चेंडूंचा खेळ असणार आहे पहिल्या इनिंग मध्ये. नेक्स्ट बॉल, भावेश ओव्हर द विकेट. यावेळेस बॅटचं साऊंड ऐकायला येते. चेंडू फाटवतो मिड विकेटच्या डोक्यावरून. चैतन्याच्या बॅट मधून येतो इथे षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता. अप्रतिम अशा प्रकारचा स्ट्रोक खरं तर एक्झिक्यूट केला. एस डीजे कम ऑन. भावेशवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, एक षटकार चैतन्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अशाच प्रकारची पारी खेळावी लागेल कारण मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. ग्रीन स्पोर्ट मुरुड जंजिरा संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, यावेळी थोडीशी खूपच बाहेर पंच वळतायत. हा व्हाईट बॉल अवांतर धाव असणार आहे. ओनली अंपायर्स कॉल असेल. पंचांचा निर्णयांचा सन्मान करायचा आहे. खेळाडूंनी आपली खेळाडूवृत्ती या ठिकाणी दाखवायची आहे. पंचांशी वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फाडवलाय. या फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीमारे का बाहर चलो गेल्या. जबरदस्त स्ट्रोक. चैतन्य या मॅच मध्ये ना एक इम्पॉर्टंट सामन्यामध्ये इम्पॉर्टंट पारी खेळत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये बघा एक्झिक्यूट कस फटका केलाय. खरं तर चांगला स्ट्रोक. नेक्स्ट बॉल भावेश व सातत्याने एक कानामध्ये देण्याचा प्रयत्न भावेशला केला जातोय, परंतु विनंती असेल अजून आपल्याला एक सेमीफायनलचा मॅच खेळवायचा आहे, त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करा. भावेश यावेळेस थोडंसं चेंडू पुढे ठेवला, फसवलं आदित्यला. बेस्ट वर्सेस बेटचा हा मुकाबला. एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर जी भावेश एक पॉवर जनरेट करतोय आणि आपल्या संघासाठी एक अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी करत असताना नक्कीच भावेश ऍक्शन चांगली आहे. स्पीड देखील चेंडूला येत्या काळामध्ये नक्कीच एक या टेनिस बॉल क्रिकेट मधला तारा सितारा नक्कीच बनेल. सध्या मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला बघतोय. क्वार्टर फायनलचा मॅच आहे. बॅटिंग करताना मुरुड जंजिरा संघ. यावेळेस खरं तर फसवलाय. ओ हो हो, एफर्ट जरूर लगावले होते परंतु प्रयत्नांना यश मात्र मिळत नाहीये. इथे 3 धावा
थोडासा खराब थ्रो जरूर पाहायला मिळाला, परंतु त्या क्षेत्ररक्षकाला एपटला दाद दिली पाहिजे. ही लढाई चालली आहे, हा संघर्ष चाललाय आपल्या संघाच्या विजयासाठी, आपल्या संघाच्या अस्तित्वासाठी. मला एकच ध्येय आहे की मला या स्पर्धेच्या चॅम्पियन बनायचं आहे, फायनल मॅच मध्ये पोहोचायचं आहे आणि प्रयत्न सध्या संघर्ष चाललाय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20 वरती. येणारे 6 चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दुर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू संपलेले आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती बिनबाद 20 वरती पाहायला मिळतोय. एक चांगला स्कोर बोर्ड उभारलाय पहिल्या ओव्हर मध्ये. यावेळेस पहिल्याच बॉल वरती आदित्यने स्वागत केलं. मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवलाय. अफलातून स्ट्रोक चैतन्याच्या बॅट मधून येतोय. इथे षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता. टप्पा पडल्यानंतर एक्झिक्यूट केला, फॉलोइंग स्वीप केला आणि चेंडू पाठवलाय षटकारासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती दुर्गेशचं स्वागत केलंय साधापणे षटकाराने आणि निश्चितपणे हा षटकार दुर्गेशचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो लो करण्याचा प्रयत्न जरूर चैतन्याने केलाय. ओहो, याही वेळेस मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. आणि चेंडूवरती 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 28 वरती. सध्या चैतन्य बघितलं ना तर 8 चेंडू 27 वरती खेळतोय. यावेळेस बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन मध्ये चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहे. इथे बघत राहिला. तुम्हाला क्रिकेटमध्ये ना क्विक डिसिजन घ्यायचे असतात आणि इथे चेंडू फाईन लेग मध्ये फरार होतोय. येतोय इथे चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता आणि शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक बघतच राहिला आणि चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर फरार झाला. चौकार जरूर पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल दुर्गेशचा असेल. दुर्गेशच्या स्पेल मधले अजूनही 3 चेंडू शेष असणार आहेत. आतापर्यंत बघितलं ना संदीपला अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये. एकटा चैतन्य या मॅच मध्ये 1 मॅन आर्मी शो. यावेळी खूपच बाहेर पण यस इथे बळत आहेत. व्हाईट बॉल अव्वांतर धाव मिळते. चैतन्यचा या मॅच मध्ये ना 1 मॅन शो आपल्याला पाहायला मिळतोय. काय पारी खेळतोय. सध्या बघितला तर 9 चेंडू आणि 31 वरती खेळतोय. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती 33. यावेळी फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु खूपच बाहेर. याही वेळेस व्हाईट बॉल अव्वांतर धाव मिळती आहे. दुर्गेश लगातार 2 चेंडू वाईट फेकले. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने दुर्गेशचा आहे. ही स्ट्रॅटेजी चांगली आहे परंतु फटाफट सामने खेळवायचा आहे कारण वेळेचं बंधन असेल. यावेळेस बॅटचं साऊंड ऐकायला येते. चेंडू फाडवतोय काऊ कोणाच्या डोक्यावरून सीमा रेषे बाहेर येतोय. पुन्हा एकदा चैतन्याच्या बॅट मधून षटकार. काय फारी केले या फलंदाजाने. इम्प्रेसिव्ह फारी, मॅच विनिंग पारी मी म्हणेन. षटकाराने संघाची धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचती आहे. चैतन्य वैयक्तिक 10 चेंडू 37 धावांवरती खेळतोय. अर्धशतक करण्यासाठी किती अजून 13 पाहिजे. ओहो, याही वेळेस बॅट बॉलचं कनेक्शन प्रॉपर आहे आणि पुन्हा बॅक टू बॅक दुसरा षटकार चैतन्यच्या बॅट मधून येतोय. बॅटिंग आवडली असेल मित्रांनो जोरदार टाळ वाजवायच्या. इम्प्रेसिव्ह बॅटिंग, प्रेक्षणीय पारी,
प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही पारी आणि चैतन्यासाठी स्वतः कर्णधार सूरज यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. खुश आहेत कॅप्टन आणि असायलाच पाहिजे कारण एक आक्रमक अशा प्रकारची बॅटिंग याही वेळेस चेंडू जातोय षटकारासाठी. बॅक टू बॅक तिसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट झाली. चैतन्य काय बॅटिंग करतोय. ती 12 चेंडू 49 धावांवरती नाबाद पारी. चैतन्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि चैतन्याला कॅश प्राइज देखील आलेला आहे. मॅच झाल्यानंतर लगेचच आपण या संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 52 वरती जाऊन पोहोचते आणि 53 धावांचं हे टार्गेट असणार आहे. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बॅटिंग साठी आपण तयार राहायचं आहे. वीरमारडा दिवा संघ आपण बॅटिंग साठी तयार राहा. अजून एक मॅच आपल्याला खेळवायचा आहे त्यामुळं सर्वांनी सहकार्य करा. लगेचच मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 53 धावांचं टार्गेट आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल. आणि वीर मराठा संघ आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता हे क्षेत्ररक्षक आहेत. मुरुड जंजिरा संघ गेल्या वर्षी देखील हा संघ खरं तर स्पर्धेमध्ये उतरला होता परंतु गेल्या वर्षी अपयश मिळालं होतं आणि याही वर्षी प्लॅनिंग स्ट्रॅटेजीशी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहभाग म्हटला आणि क्वार्टर फायनल मध्ये खेळतोय आणि अप्रतिम अशा प्रकारचा परफॉर्मन्स इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स दाखवत असताना. चला प्लीज लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि पंचांना विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण लावायला सांगायचं आहे. आणि बॅटिंग करताना वीर मराठा दिवा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. वीर मराठा दिवा संघ आपला एक खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. बॉलर नेम बॉलिंग ट्रॅक वरती मनीष पाहायला मिळतोय आणि बॅटल वीर मराठा संघ आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. ऑन स्ट्राइक ऋतांशु. नॉन स्ट्राइक एंड वरती दुर्गेश आहे. 53 धावांचं टार्गेट आहे. यस पंच सामना चालू करायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पहिलाच बॉल थोडासा स्विंगिंग टाकण्याचा प्रयत्न गती परिवर्तन केलंय. बॉलरचं नाव सांगायचं. बॉलिंग ट्रॅक वरती मनीष आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओहो यावेळेस ब्लॉक होल चेंडू आणि एक धाव कंप्लीट केली जाते. ऑन स्ट्राइक दुर्गेश पाहायला मिळेल. 53 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि तुम्ही ते करू शकता. स्वतःला सिद्ध करू शकता. फक्त प्रयत्न करत राहा कारण क्रिकेटमध्ये ना आपण बाकी तर करू शकत नाही. शेवटच्या मोमेंट पर्यंत सामना फिरू शकतो आणि तशाच प्रकारचा प्रेक्षणीय सामना या मॅच मध्ये पाहायला मिळेल का बघूया. 12 चेंडू 53 धावांचं टार्गेट पूर्ण करताना बॉलिंग ट्रॅक वरती मनीष पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राइक दुर्गेश लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. ओहो हो याही वेळेस जगडून ठेवलंय अगदी पायामध्ये खरं तर बेड्या टाकल्यात. काय बॉलिंग करतोय मनीष एक महत्त्वाच्या सामन्यामध्ये. बॅटिंग करत असताना चैतन्याने इम्प्रेस केलं. 49 धावा एकट्याने जमावल्या
तर गोलंदाजी करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये हा मनीष इम्प्रेस करतोय. यावेळी हलक्या बॅटने चेंडूला ब्रश केला. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा ऋतांशू पाहायला मिळतोय. यावेळी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचं कनेक्शन तितकं होत नाहीये. प्रयत्न मैदानामध्ये चालले आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला एक चांगला परफॉर्मन्स मुरुड जंजिरा संघाने केला या मॅच मध्ये. यावेळी हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक सामना खेळवायचा आहे, थोडा फास्ट खेळवा. पहिलं इथे षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त 3, म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 50 धाब्यांची गरज असणार आहे. हा सामना खूप लांब राहिलाय खरं तर वीर मराठा दिवा या संघाकडे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अभय आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती अभय, जास्त वेळ घेऊ नका, लगेच सुरुवात करायची, कारण नेक्स्ट मॅच तुम्हालाच खेळायचा आहे. NTC स्पोर्ट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका अशाच प्रकारचं क्रिकेट पाहण्यासाठी. यावेळेस सध्या शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आम्हाला जे पंच म्हणून काम करताना पाहायला मिळत आहेत ते आमचे विद्युत नाकवा सर, शेड अंपायर, ऑन अंपायर आहेत रमेश मात्रे सर, आणि जे आमचे स्कोरर आहेत ते तन्मय जाधव, आणि आमचे सह कॉमेंटेटर प्रथमेश. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक, काय एक्झिक्यूट केलाय हा फटका. जरी मॅच दूर असली तरी या फटकाने इम्प्रेस केलंय. काय फटका खेळलाय, टायमिंग अँड प्लेसमेंट ला जवाब. ऋतुवांशू आहे तर बॅटिंग करत असताना इम्प्रेसिव्ह फटका त्याच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळतोय. इथे सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये चांगला मुरुड जंजिरा संघाने इम्प्रेसिव्ह खेळ दाखवलाय खरं तर. चला सामना फास्ट खेळवायचा. अजून आपल्याला सेमीफायनलचा मॅच होणार आहे. चालू मॅच सामन्याची फक्त औपचारिकता शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी एक खेळाडू येऊ शकता का? शिवानंद परिचान संघ आपण टॉस साठी लगेच तयार राहायचं आहे. लगेच मॅच झाल्यानंतर क्रियान स्पोर्ट मुरुड जंजिरा संघ हा संघ या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. टीमचं अभिनंदन. आणि वीर मराठा दिवा संघ आपण क्वार्टर फायनल पर्यंत या स्पर्धेमध्ये चांगला क्रिकेट दाखवलं, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपले देखील आभार. इथे लगेच टॉस केला जाणार आहे.